दादा माई अक्का, विचार करा पक्का, जाणून घ्या मताचा शिक्का. नमस्कार, मी नागनाथ उस्तुरे. लढला नाहीच तरी चालेल, पण विकला जाऊ नको, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणाच्या दरम्यान निवडणुकीच्या संदर्भात भाष्य केलं. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, आता 15वी विधानसभा 2024 आणि या विधानसभेला सामोरं जात असताना अलीकडे आदर्श आचारसंहिता चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 288 जागा. या 288 जागेपैकी एससी कॅटेगरी म्हणजे अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट 29 जागा, एसटी कॅटेगरी शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमाती 25 जागा आणि राहिलेल्या जागा या ओपन कॅटेगरीला. आता मग ही विधानसभेची निवडणूक कोण घेत आहे? तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होते. कशी होते? प्रत्यक्ष होते, म्हणजे जनता मतदान करते. आपण प्रौढ मताधिकार स्वीकारलाय आणि गुप्त मतदान पद्धती आहे. म्हणजे तुम्ही केलेला जो मतदानाचा अधिकार आहे तो गुप्त आहे. कोणी तुमच्या गुप्ततेचा भंग करत असेल तर राज्यघटनेला मान्य नाही. कलम 21 नुसार तुमचं व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, की तुम्हाला प्रौढ मताधिकार आहे. संविधानाच्या कुठल्या कलमामध्ये? तर राज्यघटनेच्या 326 कलमामध्ये प्रौढ मताधिकार आहे. ज्यांचं वय 18 आहे अशा सगळ्या लोकांना हा प्रौढ मताधिकार सहजासहजी प्राप्त होतो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, की हा प्रौढ मताधिकार तुमचा मूलभूत हक्क आहे का? तर हा प्रौढ मताधिकार तुमचा मूलभूत हक्क नाही आहे, तर हा प्रौढ मताधिकार हा कायदेशीर हक्क आहे. आणि दुसरी गोष्ट, की प्रत्येकाने या लोकशाहीच्या महाकुंभामध्ये आहे ना, 18व्या लोकसभेची निवडणूक झाली आणि अनेक जिल्ह्यामध्ये 50%, 40% अशी मतदान प्रणाली, म्हणजे एवढं लोकांनी मतदान केलं, मग 60% लोक कुठे गेले हा प्रश्न आहे. आणि मग त्याच्यासाठी लोकशाहीमध्ये आपल्याला 100% मतदान करणं खूप अपेक्षित आहे. आणि 100% जर मतदान लोकांनी केलं तर मित्रांनो, चांगल्या विचाराचं सरकार, भविष्याचा वेध घेणारं सरकार, तुमच्या हिताचा विचार करणारं सरकार निश्चित पद्धतीने निवडून येईल. खरं तर हे मतदान आपण सक्तीचं का करू नये असं निवडणूक आयोग नेहमी सांगते. गुजरात राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मतदान सक्तीच आहे. आपला हा राष्ट्रीय सण आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये उद्या सुट्टी आहे, पण बरेचसे लोक पर्यटक म्हणून फिरायला जातात. ज्यांनी मतदान केलं नाही, ज्यांनी प्रौढ मताधिकाराचा हक्क बजावला नाही, अशा लोकांना है ना, जर एखाद्या सरकारनं रस्त्याचा प्रश्न नाही मिटवला, पाण्याचा प्रश्न नाही मिटवला, शिक्षणाचा, आरोग्याचा प्रश्न नाही मिटवला, आणि ज्यांनी मतदान केलं नाही त्याला विचारण्याचा सुद्धा अधिकार नाही. म्हणून मित्रांनो, 100% मतदान करा. घराच्या बाहेर पडा. महिला असतील, वृद्ध असतील, आता वृद्धांतर निवडणूक आयोगानं डायरेक्ट घरी जाऊन अंथरुणावर खेळलेल्या वृद्धांना डायरेक्ट ईव्हीएम मशीन तुमच्या घरापर्यंत येते आहे ना. आणि मग ही मतदान प्रक्रिया एवढी सुलभ केली निवडणूक आयोगानं. पूर्वी शिक्के मारून मतदान केलं जायचं, पण आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे. आणि या एका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर 16 उमेदवारांची नाव आहे ना. अनेक राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्ष, काही अपक्ष आहे ना या निवडणुकीला सामोरं जातात. आणि है ना, या ईव्हीएम मशीनवर अजून एक पर्याय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलाय, नोटा हा पर्याय. नन ऑफ गावो. 27 सप्टेंबर 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर केंद्र सरकारनं हा नोटा हा पर्याय ईव्हीएम मशीनवर उपलब्ध करून दिलाय. सर्वात प्रथम बिहार राज्यानं नोटा या पर्यायाचा सर्वात प्रथम वापर केला. आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नंदुरबार, धुळे, अकोला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नोटा हा पर्याय आला. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला मित्रांनो, की आपण या लोकशाहीच्या महाकुंभामध्ये या पद्धतीनं सर्वांनी सामोरं जावं, सर्वांनी मतदान करावं आणि चांगल्या विचाराचं है ना, कोणालाही मतदान करा, पण चांगल्या विचाराचं सरकार आपण निवडून द्यावं है ना. खरं तर निवडणूक आयोग ब्रँड अम्बॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकरला नेमतंय. सचिन तेंडुलकर सांगतात किंवा अनेक लोक सांगतात की तुम्ही मतदानाला बाहेर जा. वृद्ध असेल, महिला असेल है ना, पुरुष असेल, ज्याचा 18 वर्ष पूर्ण आहे
अशा सर्वांनी हा मतदानाचा अधिकार लढवावा, हा मतदानाचा अधिकार पूर्णपणे उपभोगावा, एवढीच माफक अपेक्षा करतो. आणि शीर्षक खूप छान दिले आपण, दादा मैया का विचार करा पक्का, जाणून घ्या मताचा शिक्का. कारण असे बरेचसे म्हणतात की माझ्या एका मतानं काय होतंय, पण एका मतानं सुद्धा अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार कोसळलं. एका मतानं एखादं सरकार राहू शकतंय आणि एका मतानं एखाद्या सरकार पडू शकतंय, है ना. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 300 मतानं, 400 मतानं, 2000 मतानं बऱ्याचशा सीट निवडून आल्या. म्हणून एका मताचं महत्व महत्वाचं आहे लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये. एक मत सुद्धा अमूल्य आहे. म्हणून एक मत हे परिवर्तनाची नांदी आहे. एक मत हे लोकशाहीचं जिवंत ठेवण्याचं उदाहरण आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, है ना, देशातल्या किंवा महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांनो, सर्वांनी घराच्या बाहेर पडा आणि मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्या, एवढीच अपेक्षा करतो.